नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. मोठी बातमी ब्रेक करतोय. MHCET अभियांत्रिकी, नंतर फार्मसी आणि ॲग्रिकल्चरच्या प्रवेशासाठीची जी परीक्षा होते, त्यातल्या परीक्षा पद्धतीतल्या घोटाळ्यांची, आणि मी म्हणत नाही की सगळीच परीक्षा पद्धती घोळ असेल, पण 15 लाख रुपये घेऊन 100% पर्सेंटाईल कसं मिळवता येऊ शकतं, हा जो मुद्दा क्लास चालक असलेले परंतु ज्याने अतिशय संवेदनशीलपणे आणि तपशीलवार अभ्यास करून श्री रवी शितोळे यांनी जो आमच्यासमोर मुद्दा मांडला, त्याची राज्याच्या मंत्र्यांनी दखल घेतली आहे. त्यांचे OSD आहेत अतुल खानोलकर. त्यांनी मला फोन करून सांगितलं की काल तुम्ही प्रसारित केलेला जो व्हिडिओ आहे तो राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री श्री चंद्रकांत पाटील यांनी पाहिला. माझं त्यांच्याबद्दलचं आकलन असं आहे की त्यांना जर हे लक्षात आलं की हा मुद्दा संवेदनशील आहे, तर त्यांचं वाचनही चांगलं आहे, त्यांची सामाजिक बांधिलकी चांगली आहे असं मी मानतो. तर त्यांनी तातडीनं ह्या प्रकरणाची दखल घेत काल अधिकाऱ्यांच्या बरोबर बैठक घेतली आणि लेखी चौकशीचे आदेश काढण्यात आलेले आहेत. त्यासोबत त्यांच्या OSDने मला असं सांगितलं की या प्रकरणाची CID मार्फत चौकशी करण्याची स्वतः मंत्र्यांची तयारी आहे. आज ते गुजरातमध्ये आहेत. गुजरातमधून ते आज मुंबईला येत आहेत आणि मुंबईला आल्यानंतर या संदर्भातल्या सगळ्या घोटाळ्यांची जे काही तपशील त्यांच्या समोर येतील त्याची चौकशी करून ते महाराष्ट्रासमोर मांडणार. मी नेहमी म्हणतो की एखादा मंत्री संवेदनशील असेल आणि त्याला याची जाणीव असेल की पत्रकार जर समाजहिताची एखादी बाब मांडत असेल तर त्याच्यामध्ये तातडीनं लक्ष घालणं गरजेचं आहे. सो थँक्यू टू चंद्रकांत पाटील. पण या सगळ्या घोटाळ्याची जी व्याप्ती आहे ती व्याप्ती किती खोलवर आहे हे समजून घेण्यासाठी श्री हरीश जोशी आहेत, ज्यांनी बंगळुरूवरून मला त्यांचा हा व्हिडिओ अतिशय तपशीलवार करून पाठवलाय. तो मी या व्हिडिओच्या सोबत पोस्ट करतो या विश्लेषणासोबत, आणि मला खात्री आहे की मंत्री महोदयांनी आश्वासन दिल्याप्रमाणे या प्रकरणाची CID चौकशी होऊन ज्यांनी 15-15 लाख रुपये देऊन COEP, राईट, VJTI, PCMC चे काय प्रथित यश अशी इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तिथं प्रवेश मिळवले, त्यांना धडा मिळेल. मोठी बातमी ब्रेक करतोय. CID चौकशी होऊ शकते. सध्या चौकशी खात्याअंतर्गत सुरू झाली. पहा, हे माझे तरुण मित्र आहेत, ज्यांनी प्रेक्षक दिसत आहेत की ज्यांनी हा व्हिडिओ तपशीलवार बनवून पाठवला. चॅनल सबस्क्राईब करा. असं म्हणतात थँक्यू. की पुढच्याला जर ठेच लागली तर मागचा शहाणा होतो. नीटच्या एक्झाम मध्ये जो स्कॅम झाला आणि त्यावरून जे आंदोलन चालू आहे त्या निमित्ताने तरी CETचा जो रिझल्ट आहे तो पारदर्शकपणे लावण्यात येईल. त्याच्यात मेरिट प्रमाणे मुलांना रँक असतील असं वाटलेलं, पण असं बिलकुल झालेलं नाहीये. महाराष्ट्रामध्ये CETत सगळ्यात मोठा घोटाळा झालाय, जिथे पैशांनी रिझल्ट विकत घेतल्या गेले आहेत. येस, यू हर्ड इट राईट. पैशांनी सिस्टमला कॉम्प्रोमाइज केले, पैशांनी सिस्टमला विकत घेऊन आपल्या मुलांना पुढे करण्यात आलेला आहे. तो जमाना गेला जेव्हा गरीब म्हणून जन्मणं हा तुमचा गुन्हा नाहीये. जर गरीब होऊन मेलात तर हा तुमचा गुन्हा आहे. नाही, गरीब म्हणून जर जन्माला आला आणि जर तुमच्याकडे वडिलोपार्जित संपत्ती नसेल, आई वडिलांचं नेटवर्किंग किंवा इन्फ्लुएन्स नसेल, तर तुमचं काहीही होऊ शकत नाही. ही आजची परिस्थिती आहे. एक मात्र साधन ज्यांनी गरीब व्यक्ती किंवा मिडल क्लास व्यक्ती आपल्या आई वडिलांना मान सन्मान किंवा स्वतःचं जीवन सुधारू शकतो ते म्हणजे शिक्षण, ज्याला आपण वाघिणीचं दूध म्हणतो. त्याच दुधापासून आज आपल्याला वंचित करण्यात येतंय. ही सत्य परिस्थिती. एवढं परखडपणे आणि अशा भाषेत बोलतोय की जणू काही मी आरोप लावतोय, तर आय एम सेइंग विथ एव्हिडन्स. खूप क्लिअर कट एव्हिडन्स आहे. या सिस्टमला कॉम्प्रोमाइज केले गेले आणि जे विद्यार्थ्यांना सांगण्यात येतं की बेटा तू अभ्यास कर, तू मेहनत कर, तुझा रिझल्ट लागेल. आता मी कुठल्या तोंडाने विद्यार्थ्यांना सांगणार आहे जर अशा गोष्टी होत असतील तर? पूर्णपणे डिटेल्ड मी तुम्हाला एक रिपोर्ट बनवलाय आणि सांगितलंय की या वर्षी CETचे एक्झामचे रिझल्ट कसे कॉम्प्रोमाइज केले गेलेत. मागच्या वर्षी पण या घटना झाल्या होत्या का? पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सगळ्यात पहिले काय झाले तर असे विद्यार्थी मध्ये आलेत मेरिट लिस्ट मध्ये ज्यांना फक्त ज्यांचा परफॉर्मन्स CETला चांगला होता, ओनली इन CET एक्झाम, त्यांना 10वीत पण चांगले मार्क नाहीत, त्यांना 12वीत पण चांगले मार्क नाहीत, त्यांना JEE मध्ये पण चांगले मार्क नाहीत.
लेट अस सी डेटा काय म्हणतोय. सगळ्यात पहिले HSC वर्सेस CET ही फर्स्ट डिबेट आहे की जर सीईटीला चांगले पर्सेंटाईल असतील, सीईटीला जर टॉपर आहे महाराष्ट्रामधून, पूर्ण महाराष्ट्रामधून टॉपर आहे, तर याची संभावना खूप जास्त आहे, मोर दॅन 95 to 99% की त्यांना बोर्डमध्ये पण मार्क्स चांगले असतील. याला म्हणतात पॉझिटिव्ह कोरिलेशन. ठीक आहे. तसंच निगेटिव्ह कोरिलेशन पण असतं. जर सीईटीला खूपच कमी पर्सेंटाईल असले तर विद्यार्थी तेवढा सिरियस नसतो, तो बोर्डला पण कमी असतो. याचा डेटा हा बिलकुल मॅच करत नाही. 2024 चा बघा, ज्याचा रँक 3 आहे, ज्या विद्यार्थ्याचा रँक 3 आहे आणि ज्याचे पर्सेंटाईल आहे 100 म्हणजे टॉपर आहे. टॉपर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे, असं समजा तुम्ही हे एखाद्या जिल्ह्याचा टॉपर आहे. तर आता जो जिल्ह्याचा टॉपर आहे, जिल्ह्याचा जो टॉपर आहे त्याला बोर्डमध्ये किती पर्सेंटेज पडतात? 45% पडतात. 45% पडतात PCM मध्ये, जेव्हा की फिजिक्स केमिस्ट्रीला तर 30 मार्क प्रॅक्टिकलचेच देतं कॉलेज, 20 मार्क मॅथ्सला सुद्धा मिळतात. म्हणजे उरलेले मार्क सुद्धा न काढता फक्त 45%. अच्छा सर, ही एक केस आहे का? एक केस नाही, अशा अनेक केस आहेत. 15 रँक, 13 नंतर 15चं बघा सीईटी मध्ये टॉप, महाराष्ट्रामधून टॉप, एकदम भारी रिझल्ट, एकदम भारी रिझल्ट, हुशार विद्यार्थी, अगेन 45%. चला 59-58 एक वेळ मी समजू शकतो, ते पण समजायला नाही पाहिजे. 59-58 सुद्धा कमी आहे. बघा, विचार करा, तुम्ही टॉपर्स बद्दल बोलताय, टॉपर्स बद्दल बोलतायत. आर यू गेटिंग इट? हे बघा 50%, 50%, 55%, 56% असे पर्सेंटेज आणि यांचे रँक बघा. हे टॉप 100 वाले विद्यार्थी आहेत. टॉप 100 म्हणजे पूर्ण महाराष्ट्रामधून जर तुम्ही पहिले 100 विद्यार्थी काढले तर त्यांनी बोर्डमध्ये अशा गोष्टी केल्या आहेत आणि सीईटी मध्ये त्यांना खूप चांगले मार्क पडले. दिस इज नॉट पॉसिबल ॲट ऑल. पुढे दाखवीन मी तुम्हाला कोरिलेशन कसं असतं ते. चला आपण मान्य करू की एक याच्यामध्ये काउंटर लॉजिक बसतं. मी पूर्ण लॉजिक आणि काउंटर लॉजिक पूर्ण एक्सप्लेन करणार आहे. देर इज नो बायस ॲट ऑल. हा जो व्हिडिओ आहे ना, तो माझ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ठीक आहे. जे काल विद्यार्थी होते, आज होते आणि जे उद्या राहतील, माझे मुलं आता तर नाहीये, पण जेव्हा येतील त्यांच्यासाठी सुद्धा आहे. कारण दिस कन्सर्न्स मी, यू, एव्हरीवन, सगळ्यांना. शिक्षण म्हणजे आपल्यासाठी शिक्षणापेक्षा महत्वाचं काहीच नाही. सगळ्यात पहिले सीईटी अँड बोर्ड एक्झाम चा डिफरन्स आहे. सर सीईटी MCQ बेस्ड एक्झाम असते, बोर्डची आहे ती सब्जेक्टिव्ह एक्झाम असते. तो सब्जेक्टिव्ह एक्झामला पॅटर्न वेगळा असतो अभ्यास करायचा. बरेच जण अभ्यास करत नाही बोर्डचा, फक्त सीईटी वर लक्ष देतात, कारण बोर्ड तसंही कॅल्क्युलेट होत नाही. मान्य. एक्झॅक्टली महाराष्ट्राच्या सीईटी सेलनी पण हाच रिप्लाय दिलाय मागच्या वर्षी 2025 ला. काय म्हणताय सीईटी सेल? इथं म्हणतायत बघा, इन दिस रिगार्ड इट इज इन्फॉर्म दॅट देर इज अ डिफरन्स बिटवीन कॅल्क्युलेशन पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज. पर्सेंटेज मध्ये डिफरन्स आहे, मान्य आहे आम्हाला. ठीक आहे. मेथड ऑफ calculation is declared in the CET exam. Performance of a candidate in CET cannot be compared with his performance in HSC exam. CET चा परफॉर्मन्स वेगळा आहे, HSC चा परफॉर्मन्स वेगळा आहे, असं सीईटीला म्हणायचंय. मी हा मुद्दा डायरेक्ट खोडून काढतो. चला मान्य करू की मॅथ्स आणि फिजिक्स आणि केमिस्ट्रीला थोडीफार थिअरी असते, मुलं अभ्यास करत नाही. मॅथ्स तर लॉजिकल असतं ना, सोडवायचं असतं, राईट. त्याला सीईटीला चांगलं मॅथ्स येतं, टॉपर आहे, सीईटीचा टॉपर आहे, पूर्ण महाराष्ट्रामधून टॉपर आहे. इथे मॅथ्सला बघा किती मार्क्स आहे. मॅथ्सला किती मार्क्स आहे? 49, 52, 69, 46, 54, 57. म्हणजे जिथं क्वेश्चन सॉल्व्ह करायचे तिथे त्याला अर्ध्यापेक्षा कमी मार्क आहेत. आणि हे विद्यार्थी आपले टॉपर आहेत. हे महाराष्ट्राचं भविष्य घडवणार आहे. ते घडो भविष्य, हे विद्यार्थी मेहनत करतायत ना, त्यांची सीट खाल्ली यांनी. बरं ऐका जरा. पुढचं बघा, अजून एक लॉजिक देतात. चला अजून पण पटलं नसेल, अजून एक लॉजिक घेऊ की ड्रॉपर्स हॅव इन्क्रीज्ड. ड्रॉपर्स असतात जे विद्यार्थी ज्यांना पहिल्या वर्षात यश नाही मिळालं, ते दुसऱ्या वर्षात एक्झाम देतात आणि ते बोर्डचा वगैरे तेवढा अभ्यास करत नसतील. ठीक आहे, असंही होऊ शकतं. त्यांनी आधी जेई साठी पण नसेल केलं, फक्त सीईटी साठी केलं असेल. ठीक आहे, मान्य करू. तर आपण डायरेक्ट जेई वर्सेस सीईटीचं कंपॅरिझन करू. बोर्डला बाजूला काढू, परत बोर्ड येईल, सध्या बाजूला काढू. सीईटी ऑब्जेक्टिव्ह एक्झाम, जेई पण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम. सीईटीला जर चांगला एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स असेल तर जेईला ऑर्डिनरी तर पाहिजे. अरे येस ऑर नो?
कारण की सीईटी आणि जेई आर नॉट टू डिफरंट एक्झाम. सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. सीईटीला 12वीच असते मान्य, पण एवढ्या पण डिफरंट नाही. आता इकडे बघा, हा जो फायनल मेरिट नंबर 12 आहे, या वर्षीचा रिझल्ट आहे. 12चा मेरिट नंबर आहे. जेईचे पर्सेंटाईल किती? 63 पर्सेंटाईल. सीईटी किती? 100. टॉपर. चला जाऊ द्या झालं असेल बाबा. जेई लक्ष नाही दिलं, झालं असेल. इकडे बघा, हा रँक बघा, 26 रँक बघा, 24 बघा, 47 बघा, 38 बघा. पहिल्या 100 मधले विद्यार्थी इथे. पहिले 100 म्हणजे सीओईपी व्हीजेटीआय कॉम्प्युटर डायरेक्ट. तुम्ही जे पॅकेज बघता सीओईपी व्हीजेटीआयचे, ते तुमचे जे स्वप्न आहेत की त्या भरोश्यावर तुम्हाला कॉलेज मिळणार आहे, हे ते विद्यार्थी आहेत. ज्यांना जेईला किती पर्सेंटाईल आहे? 28, 25, 38 आणि सीईटीला किती आहे? डायरेक्ट 100. चला मान्य करू, याला पण एक काउंटर लॉजिक आहे. काय काउंटर लॉजिक आहे? की जेई सर ही भारताची एक्झाम आहे, इंडिया लेवल एक्झाम आहे, त्याचा आणि सीईटीचा पर्सेंटाईल नका कम्पेअर करू. नाही करत, ठीक आहे. मेनी स्टुडंट्स आर नॉट प्रिपेअर्ड फॉर जेई. मान्य करतो. बरेच आपले गावाखेड्यातले मुलं असतात, त्यांना कोचिंगची वगैरे सुविधा नसते, तर त्यांना सीईटीचं प्रिपरेशन करावं लागतं. मे बी ते ऑनलाईन मधून करत असतील, अजून कुठून करत असतील. चला मान्य. मग मला एक सांगा की जर असं आहे की बोर्डचं काही महत्व नाही, किंवा बोर्डाचा अभ्यास विद्यार्थी करत नाही, फक्त कॉम्पिटिटिव्ह अभ्यास करतात, म्हणजे ज्यांचं लॉजिक एमसीक्यू सोडवायचं चांगलं आहे, ते तेवढं बोर्डकडे लक्ष देत नाही, आणि हा टॉपर्स मध्ये एक आपण बघतो. तर मग हा ट्रेंड असायला पाहिजे ना, हा एक ट्रेंड असायला पाहिजे, राईट? याच वर्षी किंवा इतक्यात चेंज नको व्हायला. येस ऑर नो? ट्रेंड असायला पाहिजे. आहे का ट्रेंड? बघा, आहे का? बघा, हा जो डेटा आहे आता, हा डेटा आहे की 2020 पासून तर 2026 पर्यंत जी सीईटी एक्झाम झाली फॉर 6 इयर्स, त्या 6 वर्षामध्ये पहिल्या 100 मुलांना किती जणांना 80% पेक्षा जास्त मार्क्स आहे? HSC PCM ला बघा, 80% पेक्षा जास्त किती जणांना मार्क्स आहे पीसीएम मध्ये? 2020-21 ला 98 स्टुडंट्सला आहेत. 98. 100 पैकी 98 जणांना किती पेक्षा जास्त आहे सर? 80% पेक्षा जास्त. 2021 ला बघा, 100 पैकी 100 सगळ्या टॉपर्सला, सगळे टॉपर्स जे सीईटीला फोकस करत होते, त्यांना सगळ्यांना 80च्या प्लस मार्क्स आहे पीसीएम ला. बोर्ड आणि सीईटीचं पॉझिटिव्ह कोरिलेशन दिसतंय. 2022-23 ला पण तसंच. गडबड सुरू झाली ती 2023 पासून. काय गडबड सर? 2023 ला 88 स्टुडंट्स, 12 विद्यार्थी असे जे 80च्या खाली ड्रॉप झाले. 2024 ला 63 म्हणजे जवळजवळ 37 स्टुडंट्स असे जे 80च्या खाली ड्रॉप झाले. हा नंबर बघा कसा घटायला लागला. आणि हाईट इज की 2026 ला 43 स्टुडंट्स असे आहेत, 43 महाराष्ट्राचे जे टॉपर्स आहेत, 43 जण असे आहेत पहिल्या 100 मध्ये ज्यांना बोर्डाला 80 पेक्षा कमी टक्के मार्क्स आहेत. याच वर्षी झालंय. हे इतक्यातलाच ट्रेंड आहे. हा इतक्यातलाच ट्रेंड आहे. 2023 नंतर बघा कसा घसरतोय. बरं, हे जाऊ दे, 12वी पण जाऊ दे. काउंटर लॉजिक काय की सर ड्रॉपर इन्क्रीज झाले असतील इतक्यात 2023, 24, 25 पासून ड्रॉपर इन्क्रीज झाले असतील. किंवा अजून एक लॉजिक देतो की बाबा महाराष्ट्र सरकारने काहीतरी योजना आणली, कॉपीमुक्त अभियान चालवलं, म्हणून मुलांचे बोर्डाचे पर्सेंटेज ड्रॉप झाले. ठीक आहे, बोर्डाचे पर्सेंटेज ड्रॉप झाले म्हणून असं व्हायला लागलं. ठीक आहे, मान्य. चला 12वीला आपण काढून टाकू. 10वीचा डेटा तर खोटं नको बोलायला. SSC 10वीचा डेटा, 10वीला तर कोणी ड्रॉपर नाहीये, कोणी सीईटी नाहीये, कोणी जेई नाहीये, सगळे सारखेच आहेत. 10वीचा डेटा काय सांगतो बघा. 10वीचा डेटा काय सांगायला लागला? 10वीचा डेटा सांगतोय की 2020 आणि 21 ला 2021 ला 85% पेक्षा जास्त किती जणांना होते पहिल्या 100 मध्ये? इन फर्स्ट 100 85 पेक्षा जास्त किती जणांना होते? 100. सगळ्यांना होते. सगळ्यांना 100 पैकी 100 विद्यार्थ्यांना 85 पेक्षा जास्त आहे. कोणीच 85च्या खाली नाहीये. 2021 ला पण तेच, 2022 ला पण तेच. बघा 2023चा हा ट्रेंड चेंज होताना दिसतोय तुम्हाला इथे. क्लिअर कट दिसतंय का इथून गडबड व्हायला सुरू झाली. आता हे बॅकडोर वाले विद्यार्थी आहेत, हळूहळू बॅकडोर वाल्यांची एंट्री वाढते. हे बॅकडोर वाले विद्यार्थी बघा, इथं 70 विद्यार्थी असे आहेत, 70 म्हणजे 30 विद्यार्थी असे आहेत जे 85च्या खाली गेले. इथं एकही विद्यार्थी नाही, सडनली इथं 70 विद्यार्थी.
त्याच्यानंतर इथे 68 विद्यार्थी आहेत 2025ला आणि इथे 2026ला तर 52 विद्यार्थी आहेत. म्हणजे 10thला 85 पेक्षा कमी मार्क्स असणारे जे सीईटीचे टॉपर्स आहेत आपले, जे सीओईपी आणि व्हीजीटीआय सारख्या रेप्युटेड कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतील यावेळेस, त्यांच्यापैकी 48 स्टुडंट्स असे ज्यांना 85 पेक्षा कमी आहे. 85 पेक्षा कमी आहे. तुम्ही आठवा जेव्हा तुमचा 10वीचा रिझल्ट लागला होता, कोणालाही आजूबाजूला विचारलं तर 90, 95 अगदी 100 पर्यंत मार्क्स असतात. कोणालाही ऍव्हरेज. मी टॉपर्सची गोष्ट करतोय. आता इथे ना ड्रॉपरचा लॉजिक काम करेल, ना जेईचा लॉजिक काम करेल, कसलाच लॉजिक काम करणार नाही. हे प्युअर एसएससीचे पर्सेंटेज आहे. अजून काय प्रूफ पाहिजे? बघा अजून ऐका. 2023-24ला आपली आन्सर शीट कशी दिसायची? आन्सर शीट म्हणण्यापेक्षा हे जे पहिले 20 स्टुडंट्स आहेत ना, त्यांचे पर्सेंटाईल आणि एचएससी आणि एसएससीचे मार्क्स आहे. तो एक क्लिअर कट पॉझिटिव्ह कोरिलेशन आहे. तो टॉपर आहे सीईटी मध्ये, तो बोर्डला पण टॉपर आहे, म्हणजे बोर्डला पण चांगले मार्क्स आहे त्याला, 12वीला आणि 10वीला पण चांगले मार्क्स. ओके, आता इकडे बघा. रँक 1 100 पर्सेंटाईल, 91% इन ए बोर्ड, 98% इन एसएससी. काही प्रॉब्लेम नाही. नो डाऊट. हे तुम्हाला दिसत असेल इथे 87, 90, 93, 93, 97, 91, 86, 92, 95, 95, 93. काही प्रॉब्लेम नाहीये. हे क्लीन चालू होतं. मध्ये आलेत बरं का, काही आलेत बघा. इथं 59चा, इथे खाली एक 50चा पण विद्यार्थी आहेत. इकडे दिसायला लागला का तुम्हाला? 70% त्याला 10वीला. तरी हा क्लीन डाटा आहे. अजूनपर्यंत कीड जी आहे ती लागायला सुरुवात झाली आहे, पण पसरली नाहीये. आता पसरली कुठे दाखवतो. 2025चा रिझल्ट बघा. 2025चा रिझल्ट, या रिझल्टसाठी केस पण झाली, कोर्टमध्ये केस झाली. कोर्टाने सांगितलं की काही प्रूफ नाहीये. सीईटी सेल सांगितलं की नाही हे असं नाही तसं नाही. बघा महाराष्ट्राचा जो फर्स्ट रँक आहे, टॉपर ऑफ द महाराष्ट्र. लाखो मुलं जवळजवळ 7-8-10 लाख मुलं सीईटी देतात, त्यांच्यातला टॉपर. किंवा जर फक्त इंजिनिअरिंग वाले पकडले तर 4.5 लाख पकडा. 4.5 लाख पासून एक विद्यार्थी जो सगळ्यात हुशार आहे, सगळ्यात जास्त मेहनत करतो, त्या विद्यार्थ्याला सीईटीला 99.92 पर्सेंटाईल. रँक 1 हा सीईटीचा ऑफिशियल डेटा आहे. 2025 ची गोष्ट करतोय, मागच्याच वर्षीची. पीसीएम ला 51 मार्क्स आहे. किती मार्क्स आहे पीसीएम ला? 51. आणि बोर्डला 50 मार्क आहेत. एसएससी ला 50%. आता सांगा मला की कधीच परफॉर्म केलं नाही विद्यार्थ्यांनी. बोर्ड 10वीला पण नाही केलं, 11वी बघितलं तर 11वी तसंच असेल, 12वीला पण केलं नाही. याचा जेईचा डेटा माझ्याकडे नाहीये. डायरेक्ट सीईटीला एका विद्यार्थ्यांनी केलं का? बिलकुल नाही सर. इकडे बघा 51, इकडे 51, इकडे 44, 51, 44, इकडे काय 67, 62. हा डेटा आहे, हा सीईटीचा डेटा आहे. यस असं होतं. अभ्यास करून फायदा नाहीये. ऍज अ टीचर हे सांगायला मला लाज वाटते, पण हे खरंय. जर असं होणार असेल तर तुमचा आणि माझा अभ्यास करून, माझा शिकवून आणि तुमचा शिकवून फायदा नाही. तुम्हाला शिकून फायदा नाही. हे बघताय का तुम्ही? हे किती मोठी डिस्क्रिपन्सी आहे, किती मोठी तफावत आहे. तुम्हाला सांगतो की मग असं तुम्ही म्हणाल सर असं असू शकतं की सगळ्या बाबींनी विचार करायचा प्रयत्न करतोय. एवढा मोठा व्हिडिओ बनवायच्या आधी खरंच त्याच्यात तथ्य आहे की नाही हे मला बघावं लागेल. आणि आरोप कोणावर करत नाही मी. माझा फक्त हा स्टँड आहे, विद्यार्थ्यासाठी करावं लागेल आपल्याला. आपण जर शिक्षण नाही वाचवलं तर आपण नाही वाचणार. ऍज सिम्पल ऍज दॅट. ठीक आहे. हा खूप मोठा काय म्हणतात त्याला, लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की सीईटी सारखी मोठी एक्झाम कॉम्प्रोमाइज होते. हे बघा, इज देअर कन्सिस्टन्सी नाव? असा कुणाचा प्रश्न असेल तर एवढं सगळं सांगितलं तरी पण मी एक शेवटची संधी देतो कुणाला स्वतःला, की मी चुकीचा राहू शकतो. हे तरी सातत्य आहे का? बोर्डच्या मार्क्समध्ये आणि सीईटीच्या मार्क्समध्ये या वर्षीच्या रिझल्ट. तर बोर्डचा रिझल्ट ना सगळ्यांचाच खराब लागला सर. सगळेच ना सर जेईला अभ्यास करायला लागले. जेईला अभ्यास करतात तर 75च्या वरती पाहिजे. ठीक आहे ना, कारण तेवढं त्यांना डोकं असतं की 75च्या वरती ठेवतात. 45-50 कोणी ठेवत नाही, ठेवले तरी टॉप मारत नाही. पण चला आपण असं पकडू की कन्सिस्टन्सी आहे का? मी तुम्हाला दाखवतो कन्सिस्टन्सी कुठे. लेट मी शो यू. सगळ्यात पहिले आपण जर
आपण जर गेलो तर या वर्षीचा जो डेटा आहे आपला, तर ही महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रिलीज केलेली, सीईटी सेलने रिलीज केलेली ही डेटा शीट आहे बघा. 2026-2027 साठी ही प्रोव्हिजनल शीट आहे. प्रोव्हिजनल, ठीक आहे, ही प्रोव्हिजनल शीट आहे. आता सीईटी सेलचं तुम्ही जर बघायला गेलं ना, तर मी तुम्हाला दाखवतो की घोटाळा कुठे आहे म्हणून. की याला जर आपण हे केलं, सुरुवातीपासून जर बघायला गेलो आपण, तर आता इकडे बघा. मला आता इथे हे सगळे रँक वगैरे, मुलांचे नाव वगैरे जाऊ द्या. मुलं काय 17-18 वर्षाचे असतात. जे काही काम करतात त्यांचे पालक करतात, ठीक आहे. तो ते कोणी काही करू ना, आपल्या मुलांचं नुकसान होतंय ना, त्याच्याकडे लक्ष देऊ आपण. बघा एक लक्ष द्या. HSC मध्ये 86%, 84% हे सगळं तुम्हाला दिसत असेल, ठीक आहे. आणि SSC मध्ये हे सगळे पर्सेंटेज दिसत आहेत. हा महाराष्ट्राचा टॉपर आहे, जे कोणी महाराष्ट्राचा टॉपर आहे यावर्षी, ठीक आहे. आता जर तुम्ही बघायला गेलं तर इथे बघा कसं दिसतंय तुम्हाला. इथे 73, 70, 68, 66, 62, 62, 61, 45, 74, 45 हे दिसतंय तुम्हाला. हे दिसतंय. याचा अर्थ हे जे टॉपर आहेत वरच्या लेअरला, बरं का, वरच्या लेअरला जे टॉपवाले विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये मला सीईटी मध्ये तर दिसायला लागलं, दे हॅव परफॉर्म एक्स्ट्राऑर्डिनरली. सीईटी मध्ये आहे, पण बोर्डमध्ये त्यांच्यामध्ये कन्सिस्टन्सी नाहीये. कन्सिस्टन्सी नाहीये. तुम्हाला दिसत असेल की इथं 45 आहे, इथे 45 आहे, 61 आहे, 62 आहे, 62 आहे. सो देर इज अ बिग गॅप. हा गॅप भरून निघतो. कुठून भरून निघतो? जिथून हळूहळू खरी लिस्ट लागायला चालू होते. खरी लिस्ट म्हणजे असे विद्यार्थी जे मेहनत करतायत, पण ते आता COEP VJTI पर्यंत पोहोचू शकणार नाही, त्यांच्या चांगल्या ब्रांचेस पर्यंत. मे बी काही जणांचं कॉलेज पण जाईल, ठीक आहे, कॉलेज पण जाईल. मी तुम्हाला दाखवतो कुठे हे कुठं सुरू होईल. लेटेस्टचे आता आपण कुठे आलेलो आहोत. हा रँक चालू आहे 3000. 3000 तर खूप जास्त आला. थोडं खाली जाऊ, थोडं वरती जाऊ. हा ठीक आहे, हा ओके. हे बघा, हे रँक बघा तुम्ही, हे 900 वाले रँक आहेत. 900 वाले. तर 900 वाले विद्यार्थी नक्कीच पहिल्या 100 पेक्षा त्यातल्या त्यात कमी हुशार असणार, कमी मेहनती असणार, बरोबर. पण आता यांच्यामध्ये तुम्ही कन्सिस्टन्सी बघा, ठीक आहे. इथं तुम्हाला दिसतंय MHT CET चे पर्सेंटाईल, ते दिसायला लागले MHT CET चे पर्सेंटाईल, करेक्ट. आणि या बाजूला काय दिसतंय? PCM चे मार्क्स. आता तुम्ही नीट बघा, 89 तिकडे आपल्याला पहिल्या 10 मध्ये एक पण 89 सापडला नाहीये. तुम्ही चेक करू शकता, कोणीच नाही पहिल्या 10 मध्ये. इथे 89, हा 68 आहे. चला एक 87, 93, 90, 91, 82, 79, 91, 90, 90, 93, 87, 88, 89, 96 आणि एक 73. या रँक मध्ये फ्रॉम 931 टू 947 16 डेटा मी तपासला. 16 सॅम्पल घेतले. तुम्ही बघू शकता खाली जसं जाल ना, तर खाली गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की दिस इज द कन्सिस्टंट. हे पर्सेंटेज त्यातल्या त्यात खरे वाटतायत ऍज कम्पेअर टू देअर रिझल्ट. यांचे इथे पण पर्सेंटाईल चांगले आहेत. 99.78 म्हणजे खूप चांगले पर्सेंटाईल आहे. हा जो रँक आहे ना, हा निव्वळ रँक खोटा आहे. कारण की हे बिचाऱ्या मुलांना काय माहितीये, यांना काय माहितीये की जे वरचे बसलेले त्यांनी कसे ऍडमिशन घेतल्यात म्हणून, काय केले म्हणून एक्झाम सिस्टम बरोबर, ठीक आहे. तर ही इथं कन्सिस्टन्सी यांची दिसायला लागली. म्हणजे कालचे जे विद्यार्थी आहेत ते बोर्ड आणि सीईटी दोन्ही मॅनेज करतायत, आणि जे वरचे विद्यार्थी ते फक्त सीईटी मॅनेज करतायत, ना जेई करत आहे, ना बोर्ड करत आहे, ना 10वी करत आहे. हाऊ इज दिस पॉसिबल? हाऊ इज दिस पॉसिबल? दॅट इज माय क्वेश्चन. अँड इफ दिस इज सो, जर हे असं असेल तर तुम्ही अभ्यास का करता आहात? तुम्ही तुमच्या मुलांना का सांगता आहात की बाळा तू मेहनत कर म्हणून? हा प्रश्न आज आपण विचारला पाहिजे. दिस इज व्हेरी व्हेरी सिरियस इश्यू. हे जर तुम्ही बघितलं ना, तर हे इतकं म्हणजे काय बोलू, मला याच्यावर शब्द नाही आहेत. काही जण म्हणतील सर वाय शुड आय केअर, मला काय घेणे ते नाही सर, मी MPSC करायला लागलो किंवा मी काहीच करत नाही सर, माझं तर अजून खूप दूर आहे, ठीक आहे. तर एक राहत इंदोरी सरांचा एक शेर आहे, लगेगी आग वो आएंगे घर कई जद में, लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, यहां सिर्फ हमारा मकान थोडी है. जेव्हा आग लागते ना, तेव्हा ती सगळीकडे पसरते. तुम्ही तुमचे डोळे बंद करून ठेवून काही होत नाही. हा जो कॉम्प्रोमाइज आहे ना, तो आपल्याच मुलांसोबत कॉम्प्रोमाइज झालाय. हे गव्हर्नमेंट किंवा पॉलिटिकल बोलत नाहीये मी, ते आपल्याला काही घेणं देणं नाहीये. द थिंग इज की मेहनत नाही, पैशाच्या जोरावर शिक्षण व्यवस्थेला विकत घेता येतं. हे जे आधी आपण जे मानायचो ते कुठल्या बेसिसवर मानायचो की सर पैसे जास्त झाले तर गव्हर्नमेंट कॉलेज नाही, प्रायव्हेट, चांगल्या प्रायव्हेटमध्ये ऍडमिशन घेता येते. पण तरी गव्हर्नमेंट कॉलेज सुरक्षित होते, कारण आपल्या मुलींना गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेऊन देऊ शकतो मेहनतीच्या जोरावर. पैसे तर नाही आपल्याकडे, कॉन्टॅक्ट नाही, पण मेहनत आहे.
पण आता त्या गव्हर्नमेंट कॉलेजचा पण जर कोणी सीट घेणार असेल तर मग काय करावं? काय करावं? असं म्हणतात, एखाद्याला जर जिवंतपणी मारायचं असेल ना, सगळ्यात सगळ्यात जर का कधी एकदम दर्दनाक मौत ज्याला म्हणतो, मारायचं असेल ना, तुम्ही त्याचे स्वप्न मारून टाका. कारण जगायचं एकमेव ध्येय स्वप्न असतं, स्वप्न. स्वामी विवेकानंद म्हणून गेले, अराइज अवेक अँड स्टॉप नॉट टिल गोल इज अचीव्ड ऑर ड्रीम इज अचीव्ड. बट वाय शुड आय अराइज, वाय शुड आय अवेक इफ देर इज नो गोल, देर इज नो ड्रीम. हे खूपच सिरियस इश्यू आहे. मी सगळ्या पालकांना, सगळ्या विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती करतो की बेटा, पालक मंडळी असतील, कुठे असेल, तुम्ही कुठल्याही प्रोफेशनला असाल, तुम्ही शेतकरी असाल, तुम्ही ड्रायव्हर असाल, कंडक्टर असाल, शिक्षक असाल, कोणी असाल, तुम्ही ना या मुद्द्याला उचला. काय करायचं मी सांगेल पुढे. आणि इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे, या पहिल्या 100 मध्ये असे काही लोक आहेत, ते पॉलिटिशियन्स आहेत, जे बिल्डर्स आहेत, जे डॉक्टर्स आहेत, त्यांच्या मुलांचा रिझल्ट येऊन त्यांनी इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवले की बेटा कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. म्हणजे नाकावर टिचून आम्ही अन्याय करणार, तुम्ही काही बोलू नका. आम्ही आता एंगेज करून टाकायचं. जाऊ द्या सर, हे कशाला, यांच्यासाठी का आवाज करायचा सर? जाऊ द्या ना. आपण फॉर्म भरू, कॉलेजचे फॉर्म भरू. अरे पण जे कॉलेजचे फॉर्म भरू ते कसं भरणार? ही जी लिस्ट आहे तीच कॉम्प्रोमाइज्ड आहे. जे कॉलेज तुला मिळायला पाहिजे ते कधी मिळणारच नाही. मला करतोय प्रिपेअर. काय अर्थ आहे? मुलींसाठी शिक्षण व्यवस्था फ्री दिली, सगळ्या गोष्टी ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पण ते शिक्षणाचे दारच जर का कधी आधीच कोणीतरी त्या आतमध्ये जाऊन, मागच्या बॅकडोरने आतमध्ये जाऊन जर क्लास भरलेला असेल, तर आम्ही त्या वर्गापर्यंत कधी पोहोचू शकणार नाही. माझी विनंती आहे सगळ्यांना, ठीक आहे, की आपल्याला डायरेक्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संपर्क करायचा आहे. डायरेक्ट यांना आपण मॅटर काय आहे हे मी तुम्हाला सांगितलं, त्याची गंभीरता लक्षात आणून दिली. हे मुख्यमंत्र्यांचं युट्यूब चॅनल आहे, ठीक आहे, त्याच्यावर ते व्हिडिओ टाकत असतात. मी ते क्लिक केलं तर इथे ट्विटर अकाउंट दिसेल, इंस्टाग्राम दिसेल. त्यांच्या इंस्टाग्राममध्ये जाऊन, त्यांच्या ट्विटरला जाऊन, किंवा ते जे काही व्हिडिओ रिलीज करतील तिथे टाका #MHTCET महाघोटाळा. मी हे स्वतः पहिली कमेंट करणार आहे. तुम्ही त्याला फॉलो करू शकता. त्याच्या खाली कमेंट करा. त्याच मला जे जे माध्यम दिसतील तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा, सर याच्यावर व्हिडिओ बनवा. महाराष्ट्राचे मोठे युट्यूब चॅनल आहे, मॅथ्ससाठी आहे, केमिस्ट्रीसाठी आहे, फिजिक्ससाठी पण अजून आहेत, सगळ्या काउन्सिलिंगसाठी आहे. हे उचला, हे मुद्दे उचला. नाहीतर हा जो आकडा आहे ना, जो 42 झाला यावर्षी, 42 झालाय ना, तो पुढच्या वर्षी 57 होईल, 58 होईल. इट इज नॉट ओनली अबाउट टॉप 100. पहिल्या 100 विद्यार्थ्यांची गोष्ट नाहीये. 1000ची लिस्ट कॉम्प्रोमाइज झालीये. 2000ची लिस्ट कॉम्प्रोमाइज झालीये. 95, 96, 97% साठी कोणी पैसे भरत नाही. नीटचा पेपर लीक का झाला? नीटचा पेपर लीक यासाठी झाला कारण गव्हर्नमेंटमध्ये ऍडमिशन पाहिजे. प्रायव्हेटसाठी तर त्यांच्याकडे पैसे होते, पण गव्हर्नमेंटमध्ये ऍडमिशन पाहिजे, कारण गव्हर्नमेंटमधून चांगलं डॉक्टर बनता येतं. म्हणून पेपर फोडला. कारण डायरेक्ट तुम्ही गव्हर्नमेंटला ऍडमिशन करू शकत नाही पैशाच्या जोरावर. मग पेपर फोडला पैशाच्या जोरावर. आता काय केलं? सीईटी मध्ये पेपर नाही फोडला, त्याचा तर आपल्याकडे काही पुरावे नाहीये. सेंटर मॅनेज केले. येस, हे जे रिझल्ट दिसत आहेत ना, दॅट इज द प्रूफ ऑफ दॅट. बोला, सगळ्यांनी बोला. आणि हे मी माझ्या लेवलला जेवढं माझ्याकडून बेस्ट होईल ना, हे मी बंद करणार नाहीये जोपर्यंत माझ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळत नाही. ज्या शिक्षण व्यवस्थेमध्ये राहून मी नोकरी करतो, ज्या मुलांच्या भरोश्यावर, ज्या पालकांच्या भरोश्यावर हे चॅनल थोडंफार मोठं झाले, त्यांच्यासाठी आवाज उचलणं, उद्या माझे मुलं होतील त्यांच्यासाठी आवाज उचलणं, हे माझं कर्तव्य. की तुम्ही पण करा, जे बेस्ट होऊ शकेल ना ते करा. प्रत्येक व्हिडिओवर #MHTCET महाघोटाळा, #Justice for Student हे आपण अजून 3, 4, 5 दिवस चालू देऊ. बघू आपल्याला मुख्यमंत्री महोदयांकडून काही रिप्लाय येतोय का. मला अपेक्षा आहे की ते रिप्लाय करतील. खालच्या लेवलला गोष्टी झाल्या असतील करप्टेड, वरच्या लेवलला तरी सुरक्षित आहे असा माझा भरोसा आहे. आणि तर रिप्लाय करतील. रिप्लाय केल्यानंतर जे काही त्यावर तोडगा निघेल तो तोडगा काढायला पाहिजे. यावर्षी हे जे मुलं आहेत ना, जे एक्स्ट्रा आलेत ना, त्यांची परत एक्झाम घ्या. वाटलं तर त्यांची परत एक्झाम घ्या. त्यांना अर्धा तास वेळ द्या. ते पहिले 1000 मध्ये काय, पहिले 5000 मध्ये पण येत नाही.
इतकी इतकी वाईट परिस्थिती त्यांची. मार्क्स बघून कळते. पण जे खालचे विद्यार्थी आहेत, मला बरेच जण म्हणतात, सर काय फरक पडतो, सर काय फरक पडतो, ते तसेही विद्यार्थी तिकडे गेल्यावर फेल होणार आहेत सीओईपी व्हीजीटीआयला गेल्यावर. हो, पण त्या विद्यार्थ्याला किंवा त्या विद्यार्थिनीला काय सांगशील ज्यांनी सीओईपी आणि व्हीजीटीआयचं स्वप्न, सरदार पटेलचं स्वप्न उराशी बाळगलं होतं? तिला काय सांगशील? तिची तर सीट गेली ना, तिचं तर आयुष्य गेलं. पुढचा जन्म घ्यावा लागेल परत एकदा एक्झामसाठी, एक्झाम द्यायची असेल तर. एकदा तुमचं इंजिनिअरिंगचं ऍडमिशन संपलं, दुसरं काय करणार तुम्ही? दुसरं आहे का आपल्याकडे? नाहीये ना. तुम्ही रिक्वेस्ट करतो, #MHTCET महाघोटाळा, #जस्टिस फॉर स्टुडंट्स, हे जिथे जिथे जमलं तिथे ट्विट करा. तुम्ही ट्विट म्हणा, कमेंट करा, जे जे करा. सगळ्या चॅनल्सला हे थांबू देऊ नका. आपल्याकडे काय आहे तर आपल्याकडे संख्याबळ आहे. आपल्याला गव्हर्नमेंटला त्रास द्यायचा नाही, आपल्याला कुठल्या तरी पॉलिटिकल भानगडीत पडायचं नाही. म्हणून मी मुख्यमंत्री महोदयांना म्हणतोय, कारण ही इज द ऑफिशियल पर्सन. आमचा कोणावरच विश्वास नाही. सीईटी सेलनी काय एक्सप्लेनेशन द्यायचं दिलं, कोर्टमध्ये आम्ही जाणार नाही, तेवढे आमच्याकडे शक्ती नाही, तेवढा आमच्याकडे पैसा नाही, तेवढा आमच्याकडे वेळ नाही. मुख्यमंत्री महोदयांना जर हे केलं, ते डायरेक्ट दखल घेतील आणि याच्यावर तोडगा काढतील. 2026च्या विद्यार्थ्यांना जर नाही मिळाला ना, तर आपण 2025 आणि 24 साठी पण बघू. कारण ते विद्यार्थी पण बिचारे आता सेकंड इयरला वगैरे असतील. एखादा विद्यार्थी विचार करून बसला असेल की एखादा कुठे वालचंदला असेल किंवा मे बी अमरावतीच्या कॉलेजला असेल, त्याला काय माहिती, त्याच्या पालकांना काय माहिती की आपल्या लेकरांनी सीओईपी सारखा अभ्यास केला होता आणि रिझल्ट आणून दाखवला. पण व्यवस्थेमध्ये बिघाड आहे. हे कुणाच्या विरोधात नाही, हा व्हिडिओ कुणाच्या विरोधात नाही, हा व्हिडिओ आहे आपल्या भविष्यासाठी, या महाराष्ट्राच्या पारदर्शक आणि चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी. जय महाराष्ट्र.